स्टार प्रवाह वाहिनीप्रमाणेच आता झी मराठी वाहिनीचं देखील डोकं फिरलं आहे। कारण झी मराठी वाहिनीने स्टार प्रवाह वाहिनीसारखंच मालिकांच्या वेळांमध्ये बदल करण्याचं चक्र आता सुरू केलं आहे। झी मराठी वाहिनीने एक नाही दोन नाही तब्बल 3 मालिकांच्या वेळांमध्ये मोठे बदल केले आहेत, जे बदल प्रेक्षकांना मान्य नाहीत। काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीने दीपज्योती या नव्या मालिकेची घोषणा केली होती आणि ही नवी मालिका 13 एप्रिलपासून रात्री 8 वाजता प्रदर्शित होईल असे जाहीर केले होते। म्हणून दीपज्योती या नव्या मालिकेमुळे झी मराठी वाहिनीने मालिकांच्या बदलत्या वेळेंचा गुंता वाढवून ठेवला आहे। दीपज्योती या नव्या मालिकेमुळे रात्री 8 वाजता प्रदर्शित होणाऱ्या लक्ष्मी निवास या मालिकेच्या वेळेमध्ये आणि सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणाऱ्या सावळ्याची जणू सावली या 2 मालिकांच्या वेळांमध्ये 13 एप्रिलपासून मोठे बदल होतील असे झी मराठी वाहिनीने जाहीर केले होते। मात्र झी मराठी वाहिनीने आता आणखी एका मालिकेच्या वेळेमध्ये मोठा बदल केला आहे। ती मालिका आहे शुभ श्रावणी। शुभ श्रावणी या मालिकेच्या वेळेमध्ये देखील झी मराठी वाहिनीने मोठा बदल केला आहे। चला तर मग जाणून घेऊया झी मराठी वाहिनीने या 3 मालिकांच्या वेळांमध्ये कोणता मोठा बदल केला आहे, या मालिका किती वाजता प्रदर्शित होणार आहेत आणि झी मराठी वाहिनीवर कोणता नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। स्टार प्रवाह वाहिनीने काही वर्षांपूर्वी प्रवाह दुपार हा अध्याय सुरू केला होता। आता झी मराठी वाहिनीने देखील स्टार प्रवाह वाहिनीच्या पावलावर पाऊल ठेवत असाच एक अध्याय सुरू केला आहे। आता मनोरंजन होणार आरपार लाडक्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोत आपली दुपार। झी मराठी वाहिनीने आपली दुपार हा अध्याय सुरू केला आहे। आता या अध्यायामध्ये 2 मालिका आणि एक नवा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे। अशा प्रकारे झी मराठी वाहिनीने आपली दुपार हा अध्याय सुरू केला आहे। अशा प्रकारे झी मराठी वाहिनीने आपली दुपार हा अध्याय सुरू करून 4 चांद लावले आहेत। आता पाहूयात लक्ष्मी निवास, सावळ्याची जणू सावली आणि शुभ श्रावणी या मालिका नवीन वेळेनुसार कोणत्या वेळेत प्रदर्शित होणार आहेत आणि झी मराठी वाहिनीवर कोणता नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। 13 एप्रिल पासून झी मराठी वाहिनीवर 1 ते 3 या वेळेत आपली दुपार हा अध्याय सुरू होणार आहे। या अध्यायामध्ये सावळ्याची जणू सावली ही मालिका 13 एप्रिल पासून दररोज दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणार आहे, तर लक्ष्मी निवास ही मालिका 13 एप्रिल पासून दररोज दुपारी 1:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। तसेच झी मराठी वाहिनीचा नवा कार्यक्रम आम्ही सारे खवय्ये हा कुकिंग रियालिटी शो सोमवार ते शनिवार दुपारी 2:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। अशा प्रकारे या मालिका 1 ते 3 या वेळेत प्रदर्शित होणार आहेत। लक्ष्मी निवास ही महामालिका दुपारी 1:30 वाजता प्रदर्शित होणार आहे आणि आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम दुपारी 2:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। त्यामुळे या दोघांमध्ये 1 तासाचे अंतर आहे। म्हणून लक्ष्मी निवास ही महामालिका दुपारी 1:30 ते 2:30 म्हणजेच 1 तास प्रदर्शित होणार आहे आणि आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम फक्त 2:30 ते 3 या वेळेत फक्त अर्धा तासच प्रदर्शित होणार आहे। झी मराठी वाहिनीने शुभ श्रावणी या मालिकेची देखील वेळ बदलली। शुभ श्रावणी ही मालिका 13 एप्रिल पासून सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे। आता शुभ श्रावणी ही मालिका 6:30 ते 7:15 म्हणजेच पाऊण तास प्रदर्शित होणार आहे आणि विन दोघांतली ही तुटेना या मालिकेची देखील वेळ बदलण्यात आली आहे। 13 एप्रिल पासून विन दोघांतली ही तुटेना ही मालिका सायंकाळी 7:15 ते रात्री 8 पर्यंत प्रदर्शित होणार आहे। अशा प्रकारे शुभ श्रावणी आणि विन दोघांतली ही तुटेना या 2 मालिका पाऊण तास प्रदर्शित होणार आहेत। दरम्यान झी मराठी वाहिनीने स्टार प्रवाह वाहिनीप्रमाणेच आपली दुपार हा अध्याय सुरू केलेला निर्णय योग्य आहे का? तसेच लक्ष्मी निवास आणि सावळ्याची जणू सावली या मालिका तुम्ही आपली दुपार या अध्यायामध्ये पाहणार का? तसेच आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमासाठी तुम्ही उत्सुक आहात का? या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।